आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। देश के इन गद्दारों को, देश के इन गद्दारों को, एकनाथ खडसे करतात का, शरद पवार करतात का। रविवार कारंजा परिसरात भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरच्या वतीनं जोडे मारो आंदोलन जोरदार पार पडले। हे आंदोलन पुण्यातील रेव पार्टी प्रकरणातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या तब्बल 1700 पेक्षा जास्त अश्लील फोटो, व्हिडिओ, मानवी तस्करीचे पुरावे आणि महिलांवरील गंभीर अत्याचाराविरुद्ध करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, माजी नगरसेविका स्वाती भामरे, रोहिणी नायडू, भारती माळी, लीला व्यवहारे, संगीता जाधव, माधुरी पालवे, मंजुषा लोगावकर, वैशाली त्र्यंबके, विजया देसले, रोहिणी दळवी, गीता वाघमारे, सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव, मोर्चा सरचिटणीस प्रशांत वाघ, हर्षद जाधव, योगेश खैरनार, जुनी नाशिक शाखा अध्यक्ष प्रेम दशरथ पाटील, रवींद्र जोशी, मध्यमंडल अध्यक्ष सचिन मोरे, कामगार मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश मोरे आदी नेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चाच्या आदरणीय रोहिणीताई खडसे यांचे मिस्टर प्रांजल खेवलकर यांनी जो गुन्हा केलेला आहे तो खरं अक्षम्य गुन्हा आहे। ते महिलांच्या बाबतीत त्यांनी ते लैंगिक अत्याचार केलेले आहेत। त्यांच्या मोबाईलमध्ये इतक्या प्रकारचे व्हिडिओ सापडले आहेत। याबद्दल आपल्या रुपाली चाकणकर यांनी जे सगळे पुरावे कोर्टासमोर हजर केले आहेत, त्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना कठोर शिक्षा होऊन असं कृत्य करणाऱ्या माणसाला खरं तर चौकामध्ये मारलं पाहिजे। ते जरी एकनाथ खडसेंची जावई असते, त्यांनी त्यांचा गैरफायदा घेऊन महिलांचं शोषण केलं आहे। त्या सगळ्या घटनांमधून हे दिसून येत आहे। प्रांजल खेवलकर, प्रांजल खेवलकर, धिक्कार असो, धिक्कार असो। शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्यांना दोषींना शिक्षा मिळावी ही आमची नाशिक महिला मोर्चाच्या वतीने विनंती आहे। काल महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। रुपालीताई चाकणकरांनी त्यांनी अधिकृत अशी आकडेवारी दिली की त्यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये 252 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 1497 मुलींचे नग्न फोटो, अर्धनग्न फोटो सापडले। असे 1779 फोटो आणि व्हिडिओ सापडले। मोलकरणीचे सुद्धा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडले। प्रांजल खेवलकरला मागच्या आठवड्यातच पुण्यात रेव पार्टी करताना अटक झाली। त्याही ठिकाणी काही मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सापडले। आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालावा। या आंदोलनादरम्यान दोषींवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारी, नाशिक।